धन्यवाद. या ठिकाणी टाळायला गजरामध्ये आमदार मनोहरदादा घोरपडे यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर डायरेक्ट या सभेला सन्माननीय मनोहरदादा घोरपडे संबोधित करत आहेत. आज विकासात्मक दृष्टिकोनातून आपण या मतदारसंघामध्ये एक 1.25 वर्षामध्ये जवळपास 950 कोटी रुपयांची कामं त्या ठिकाणी आणू शकलो आणि ते निव्वळ शक्य झालं ते आपण जे 1.25 वर्षापूर्वी या परिवर्तनाचं कमळ हे बटन दाबलं त्यामुळे या सर्व गोष्टी या ठिकाणी शक्य झाल्या. आज तुम्ही बघताय, काल व्हॉट्सअपवर फेसबुकला बघितलं असतं की बहुप्रतीक्षित जवळपास 40-50 वर्षापासून लोकांना धनगरवाडी हंगरवाडी या योजनेवर आजपर्यंत ह्यांनी मतं मागितली. त्याशिवाय दुसरा शब्द नसायचा. ही योजना कशी आहे काय आहे याच्या 2 पिढ्या घालवल्या त्यांनी, पण ह्यांच्याच्यानं काय ते काय पूर्ण झालं नाही. पण आज धनगरवाडी टप्पा 2चं पाणी आरवी गावापर्यंत पोहोचलं आणि धनगरवाडी टप्पा 2चं पाणी आज इकडं निगडी पर्यंत आज आलेलं आहे. त्यामध्ये खरं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आमच्या पाठीची ताकद आहे. त्याला लागणारा सर्व निधी या ठिकाणी आम्ही आणू शकलो आणि बऱ्याच वर्षाचं या मसूरपूर विभागाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं. तुम्ही मतं घ्यायचा प्रयत्न करताय, लोकांना फसवण्याचा प्रयत्न करताय. मी पहिल्या सभेला सुगलीतलं सांगितलं होतं, सुगलीमध्ये सभा झाली त्या सभेला मी बोललेलो होतो की माझं जाहीर आव्हान आहे, कुठल्याही तुम्ही व्यासपीठावर या, आम्ही त्या व्यासपीठावर येऊन खरं खोटं करायला तयार आहोत. लोकांची दिशाभूल केली गेली आणि लोकांची दिशाभूल करून लोकांच्याकडे मतं मागितली गेली. आता गर्दी फार मोठी दाखवली जाते. मला एका माणसानं म्हणजे आता असं म्हणा की आता गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याने मला सगळ्या क्लिपा दाखवल्या. ते म्हणला तुमच्या काही गोष्टी लक्षात येत आहेत का? तर काय म्हणलं, म्हणजे प्रत्येक सभेला रोजचीच माणसं येते, प्रत्येक सभेला रोजची माणसं येते. माझं तुम्हाला पण आव्हान आहे, आता क्लिपा व्हॉट्सअपला फिरतील त्यांच्या, प्रत्येक सभा काढून बघा, तुम्हाला 30 माणसं दिसतील. आता महेश अण्णांनी सांगितलं कोपर्डेच्या सभेमध्ये इंग्रजीची माणसं यायची. काय आज बाहेरची लोक येऊन मतदान इथं करणार नाही, स्थानिक माणसं तिथे आहेत, त्याला फार मोठं महत्व आहे. आज प्रत्येक सभेमध्ये गर्दी दाखवली जाते. मला दादा माझे एक मित्र आहेत आयबी मध्ये, त्यांचा फोन आला होता. आयला म्हटलं हे नवीन प्रकार फार चांगला आहे. काय गर्दी गोळा करायची, मॉब दाखवायचा आणि माणसांची मानसिकतेबरोबर प्रेशर पॉलिटिक्स करायचं, जेणेकरून माणसांना असं वाटावं की प्रचंड मोठा जनसमुदाय पाठी. आवाज आला पाहिजे लाडक्या बहिणींचा. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार स्वाती शैलेश चव्हाण, पंचायत समितीच्या उमेदवार अनिता सतीश मेहता, आणि ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते कोपर्डे हवेली पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय शेला यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहे. ज्यांच्याशिवाय कोपर्डे गट नाव घेतलं नाही तर अपुरा असे माझे राजकीय मार्गदर्शक कैलासवासी हिंदूराव चव्हाण साहेबांच्या कन्या सुद्धा या ठिकाणी आले. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. शैलेश चव्हाण या ठिकाणी आले. आज प्रचाराचा 10 वाजता समारोप. अनेक सभा या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेले. मी आत्ताच कोरेगाव तालुक्यातली सभा करून आलो, अजून एका ठिकाणी जायचं आहे.
आपले लाडके आमदार मनोजदादा घोरपडे हे एक सभेत आहेत. आधुनिक त्यांना सभा करायची आणि आपल्याला ही सभा 9:30ला संपवायची आहे, कारण इथं कीर्तन सुरू होणार आहे. त्यामुळे मी फार विस्ताराने बोलणार नाही, परंतु कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी निवास थोरात सारख्या सक्षम जिल्हा परिषद सदस्याला निवडून दिलं आणि त्याच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक गावाला विकासाचा निधी द्यायचा प्रयत्न निवास थोरातांनी केला. आज 1.25 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी एक परिवर्तन केलं. एक कमळाचं बटन दाबलं आणि या कराड उत्तरमध्ये परिवर्तन झालं. मनोज घोरपडे सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी शिरोडे गाव आणि या कोपर्डे हवेली गटातली सगळ्या कार्यकर्त्यांनी आमदार केले. एक कमळाचं बटन दाबल्यानंतर काय परिवर्तन झालं? या मतदारसंघामध्ये 900-950 कोटी रुपयाचा निधी शासनाच्या तिजोरीत अनेक दिवसापासून ते सातत्यानं आज गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रचार करतात. वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी येतात. आपले त्या ठिकाणी आमदार असतील मनोज दादा त्या ठिकाणी पोचून त्यांना विकासात्मक कामाचं आश्वासन त्या ठिकाणी देतात किंवा त्या ठिकाणी पूर्वी त्यांना काही लोकांना माहित नाही ते कामही त्या ठिकाणी करण्याचं किंवा त्यांच्या आराखड्यामध्ये घालण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आज जयकुमार गोरे भाऊनी त्याच पद्धतीने परवा कोपर्डे या सभेमध्ये पण आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्या आश्वासन नाही तर खरं तर त्यांच्या हातामध्ये आज तेवढी ताकद आहे. आज राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत. आज त्या ठिकाणी आपल्या गावाला 50 लाख रुपये द्यायला एका वेळेस सुद्धा आज कोपर्ड्यामध्ये साध्या कागदावरती शैलेश चव्हाण त्या ठिकाणी अर्ज देऊन गेले. 50 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी 5 दिवसामध्ये 3-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी मंजूर केला. आपण सर्वांनी जर एकत्र आलो 17 गावातले लोक आपण आहे. आज कोपर्डे गणाची ही छोटीशी सभा आहे. पाठीमागच्या सौ स्वातीताई शैलेश चव्हाण 113 पंचायत समिती गणाच्या उमेदवार, शिरोडे गावच्या सुकन्या सौ अनिता सतीश वेता 114 गणाचा कोपर्डे हवेली गणाचा उमेदवार मी स्वतः दत्तात्रय तात्या शेलार आणि उपस्थित ज्येष्ठ माजी सरपंच सर्जेराव थोरात काका, राजेंद्र जगदाळे, अनिल दुबर, आमचे सहकारी संदीप पैलवान. आज कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट आणि गण या दोन्ही गणामध्ये माझी उमेदवारी आहे. या उमेदवारीमध्ये शिरोडे गावचे सुकन्या सो अनिता सतीश वेता यांनाही प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यायचं आहे. आणि या 114 गणामध्ये मी स्वतः उमेदवार आहे. मला एक सांगायचं आहे, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विकास होतोय, आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो विकास होतोय, सातारा जिल्ह्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे भाऊ, जिल्हा अध्यक्ष आमदार अतुलजी भोसले आणि आपले लाडके आमदार, पाणीदार आमदार, दमदार आमदार, कर्तबगार आमदार मनोजदादा घोरपडे साहेब, या सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज माझं छोटस गाव जरी असलं, मला संधी दिली, या छोट्याशा गावात संधी दिली तर कुठल्या कार्यकर्त्याचा अन्याय होणार नाही, कुठल्या सर्वसामान्य माणसावर अन्याय होणार नाही, ही भूमिका घेऊन मी आज उतरलेलो आहे. त्या भूमिका घेत असताना मला असं वाटतं मी चांगलं काम करेन आणि मी प्रत्येक माणसाची आणि अडचणीला उभा राहू शकतो. मी एक सक्षम काम करण्यासाठी समाजामध्ये 20 वर्ष गेली, 20 वर्ष प्रामाणिक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि आज भारतीय जनता पक्षाला
असं वाटलं की एक सामान्य कार्यकर्ता हा पंचायत समितीचा उमेदवार म्हणून आपण द्यावा. हा सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो, त्याची काय ताकद असू शकते, ते आपण येत्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून द्यायचं आहे. प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. जे मतदान होणार आहे ते मतदान एकाच मशीनवर होणार. ते माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण सगळ्यांनी सगळ्यांना समजून सांगा की एकाच मशीनवर वरच्या बाजूला जिल्हा परिषदच्या पांढऱ्या कागदावर कमळाचं चिन्ह आणि खालच्या बाजूला गुलाबी कागदावर पंचायत समितीचं चिन्ह आहे, कमळ चिन्ह. पहिलं बटन दाबल्यानंतर बीप वाजल, दुसरं बटन दाबलं की बीप वाजल. त्यामुळे कमळ चिन्ह सोडून दुसरं बटन दाबायचा प्रयत्न करू नका, कारण कमळ हे विकासाचं प्रतीक आहे. आणि शेवटी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की देशात राज्यात आमचे प्रधानमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, एखाद्या दुसऱ्याला निवडून देऊ त्या ठिकाणी विकासाला शून्य निधी. त्यामुळे आपल्या गावच्या सगळ्यांना नुकसान आहे.